कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धस यांचा आक्षेप. बावनकुळेंच्या घरी कोणतं डील झालं, वापरा आणि सौदा करा या भाजपच्या परंपरेत सुरेश धस जागले. धस मुंडे भेटीवर संजय राऊतांचं ट्विट. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं. बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती. राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित. सत्तेची मस्ती उतरवा, मस्साजोगमध्ये सुप्रिया सुळे कडाडल्या. खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बीड हत्या प्रकरणात लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांचा शब्द. सुप्रिया सुळेंची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा 15 दिवसांचा अल्टिमेटम. हत्या प्रकरणात कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत उपोषणाला बसणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काहीही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यावर शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. मंत्रालयात एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू. शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.